मित्रांनो, वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी ठराविक वेळी करावीत. काही कामे संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर न करण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी कोणती कामे करू नयेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळेस काही गोष्टी केल्यामुळे घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा घरात राहत नाही. आपल्या घरातील स्त्रिया या प्रत्येक काम करत असतात, परंतु जे काम करत असतात त्यामुळे काही वेळेस घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची देखील शक्यता असते. म्हणूनच आज आपण स्त्रियांनी रात्रीच्या वेळेस कोणती कामे करू नयेत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यातील पहिले काम म्हणजे रात्रीच्या वेळेस कोणालाही दूध किंवा दही देऊ नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. दूध आणि दहीमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते, आणि जर आपण रात्रीच्या वेळेस ही लक्ष्मी इतरांना दिली तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून कधीही दूध आणि दही संध्याकाळी कोणालाही उसने देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे घरात खरकटी भांडी ठेवू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपण्याआधी नक्कीच भांडी स्वच्छ करून मगच झोपावे. तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते. चौथी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना महिलांनी केस मोकळे सोडून कधीही झोपू नये. याचे शास्त्रीय कारण म्हणजे तुमची केस गळती होऊ शकते, केसांची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर घरातील लक्ष्मी देखील निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून कधीही केस मोकळे सोडू नये. पाचवी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना कधीही नखे कापू नये. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. कपडे धुणे आणि वाळवणे. संध्याकाळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही तर संध्याकाळ नंतर कपडे सुकवणे देखील चुकीचं मानलं जातं. असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो असे मानले जाते. अन्न उघडे ठेवणे. सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. हे नेहमी झाकून ठेवावे. या गोष्टी उघड्या राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकतात. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.